लाईव्हचा आकडा गेला 50 इकडं 50,000 लाईव्हला माणसं पाहतायत. सेमीफायनल अकलूजकरांच्या मैदानातला 2. कारण सुद्धा त्याला तसंच आहे. घराघरात माणसांना वीड लावलं. ज्याला या शर्यतीचा ना गंध नव्हता ना नाद नव्हता त्यालाही नाद लावला. असा हा बकासूर सेमीफायनल 2 मध्ये सुटण्यासाठी सज्ज झालाय. हारो आता जिखो, परंतु त्यानं इतिहास करून ठेवलाय आणि इतिहास गवाय. त्याचं रेकॉर्ड बघतो तोच मोडू शकतो या बैलगाडी शर्यत क्षेत्रामध्ये. आणि जेव्हा जेव्हा हा जोड एका झोट्यात आलाय तवा तवा या दोघांनी इतिहास घडवलाय. भावा भावाचा साज म्हणून या साजाकडे पाहिलं जातंय. आणि मागील वर्षीचा सुद्धा याच मैदानाचा तो प्रथम क्रमांकाचा मानकरी जोड आहे. लढत पाहायला मिळणार. सन 2025 गाजवला होता. अकलूजकरांच्या मैदानातला 1 नंबरचा मान पटकावला होता या चिक्यानं याच बकासूरनं. आणि तो साज परत एकदा 2026 गाजवण्यासाठी सज्ज फायनलचा मानकरी ठरलाय. आता याही वर्षी 1 नंबरचा मान पटकावणार का? फक्त त्या क्षणाची सेमीफायनल 2 चा निकाल आहे. आज क्रमांक 4 वर धावलेली गाडी श्री नासाहेब प्रसन्न मोहोळचे धुमाळ सुसगाव, श्री सद्गुरू संत बाळा प्रसन्न सिद्धनाथ प्रसन्न सागर शेटकर घानंद पॉवर प्लस कराड अजित शेख जगताप कारुंडे या गाडीचा 1 नंबर आला. ही गाडी फायनल साठी पाहत ठरली. दोन्ही विजेता बैलगाडी मालकांचं दोन्ही चालकांचं हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन. सुंदर अशी गाडी फायनल साठी पात्र झाली. ज्या गाडीनं सहकार महर्षी केसरी सन 2025 चा प्रथम क्रमांकाचा किताब पटकावला होता ती गाडी पहिल्या सेमीमध्ये फायनल साठी पात्र. दुसऱ्या सेमीमध्ये सुंदर अशी गाडी पाहिली. उजवीला पाहला आदित्य डेव्हलपर्स अजित शेठ जगताप अमर शेठ जगताप कारोंडेकरांचा व्हाईट गोल्ड चिक्या. आणि त्याच्याबरोबर डावीला पाहला श्रीनाथ साहेब प्रसन्न मोहिल शेठ धुमाळ सुसगाव, श्री सद्गुरू संत भाऊप्रसन्न सिद्धनाथ प्रसन्न सागर शेठ कटरे घानंद पॉवर प्लस कराड यांचा द्वादशम हिंद केसरी बकासूरची सुंदर अशी गाडी फायनलला पात्र गेली. बबलू ड्रायव्हर किल्ले मच्छिंद्रगडकरांनी.